जय भीम, जय शिवराय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत. तसेच सासवड पोलीस स्टेशनने 7 जून 2025 रोजी गुटख्याचा पकडलेला ट्रक कोणाच्या आदेशाने सोडण्यात आला याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व अवैध धंद्याला पाठबळ देणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे पोलीस महासंचालक तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भोरीबाग सासवड राजेंद्र सिंह गौर तसेच सासवड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना दिलेले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत. याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस अधिकारी तानाजी बर्डेसाहेब यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. त्यानंतर सलग 3 दिवस जागरण गोंधळ आंदोलन व निदर्शने आंदोलन व धरणे आंदोलन करूनही त्या ठिकाणी अवैध धंदे जेजुरी आणि सासवड पोलीस स्टेशनमध्ये मटका असेल, जुगार, चक्री, बिंगो चक्री, गांजा, हातभट्टी दारू, त्याचप्रमाणे सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल आणि ढाब्यावर बेकायदेशीर मद्य विक्री, हुक्का पार्लर अशा प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत. यास सासवड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे हे जबाबदार आहेत. त्यामुळे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून जेजुरी सासवड पोलीस स्टेशननी 7 जून 2025 रोजी जो गुटख्याचा ट्रक पकडलेला होता तो कोणाच्या आदेशाने सोडण्यात आला त्या संबंधित अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. याबाबत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष नाना डोळस यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शहर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर पंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली व रिपब्लिकन पक्षाचे श्रमिक ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाने अनेक वेळा निवेदनं देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने सदरचे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख साहेब यांनी सासवड पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी निलंबित केलेले आहेत. नुकतेच आपला कालावधी पूर्ण न झालेला नसताना देखील सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचीही बदली करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अवैध धंद्याला खतपाणी घालणारे आणि
अवैध धंद्याला संरक्षण देणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांची देखील बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यापुढे देखील सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याकरता कायम कटिबद्ध राहणार आहे. माननीय नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंग गौर यांनी आपल्या विभागातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सासवड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक दीपक कुमार कदम साहेब यांनी देखील आपल्या सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे रिपब्लिकन पक्ष या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.